आमदार नारायणआबा पाटील यांच्या हस्ते करमाळा तालुक्यात जनगणना नोंदणीचा प्रारंभ आज झाला आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त करमाळा तहसील कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमानंतर ही जनगणनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे। तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी जनगणना कशी करायची याबाबतची माहिती नागरिकांना दिली। त्यानंतर सर्व नागरिकांनी सरकारने दिलेल्या निर्देशानुसार जनगणना करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। संपूर्ण माहिती नागरिकांना दिल्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्या उपस्थितीत आमदार नारायणआबा पाटील यांच्या हस्ते नोंदणीचा प्रारंभ झाला। भारतातील पहिल्या पूर्णतः डिजिटल जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे। या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणून नागरिकांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी तहसीलदार ठोकळे यांनी दिली। यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्यासह आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट राहुल सावंत, राजाभाऊ कदम यांच्यासह या विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी संपूर्ण जनगणना नोंदणी कशी करायची याबाबत देखील माहिती विजयकुमार जाधव यांनी दिली आहे। आमदार नारायणआबा पाटील यांनी देखील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि विहित कालावधीत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन नागरिकांना केले आहे। घरगणना आणि कुटुंब प्रमुख याची फक्त माहिती 1 ते 15 मे गणना अंतर्गत करण्यात येणार आहे आणि 15 मे ते 16 जून या दरम्यान प्रगणक प्रत्येक घरी जाऊन घरगणना करणार आहे आणि दुसरा टप्पा याचा जानेवारी 27 मध्ये होणार आहे। त्यावेळेस प्रत्यक्षपणे जनगणना होणार आहे। आता जे होणार आहे 1 मे ते 16 जून पर्यंत घर यादी आणि घरगणना हा पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा जानेवारी 27 मध्ये होणार आहे। त्यावेळेस प्रत्यक्ष प्रगणक येतील आणि जनगणना होईल।